राज्य में कांग्रेस सरकार आई है। 7 कोटि जनता के आंख में धूल झोंक के 5 गारंटी चालू करके और 1.5 साल में करोड़ों रुपए का भ्रष्टाचार हुआ है। मुख्यमंत्री जी असेंबली में एग्री किया है और मुड़ा हगरन जो मैसूर में प्लॉट है वो उनके घर के उनके मिसेज के नाम पे 14 अलॉटमेंट किया है। इसलिए ये न्यूज पूरे देश में, राज्य में, मीडिया में पूरा हाईलाइट हुआ है। इसलिए हम बेंगलुरु से मैसूर चलो यात्रा किया, असेंबली में अवरात्र किया। इसका अवसर से हमारे राज्य के गवर्नर उन्होंने मुख्यमंत्री को विचार नोटिस दिया है। विचार नोटिस देने के बाद कांग्रेस का जो बर्ताव है, कांग्रेस जो सरकार उनकी है वो शांति से जाना चाहिए, वो कंट्रोल करना चाहिए। लेकिन कांग्रेस की संस्कृति देश को बर्बाद करने वाली संस्कृति है। कांग्रेस की संस्कृति देश में हल्ला कोल्ला करने वाली संस्कृति है। इसीलिए वो दिनेश गुंडेराव हो, आमेले जमीर अहमद हो, आइवन डिसूजा हो, ये जो स्टेटमेंट किया है उसका हम निंदा करते हैं, खंडन करते हैं। राज्यपाल एक शेड्यूल कास्ट का आदमी है, राज्यपाल एक सुशिक्षित आदमी है, 10 बार मिनिमम 4 बार MP, 5 बार MLA, 40 साल का अनुभव गवर्नर को है। 40 साल का करने वाले गवर्नर को शेड्यूल कास्ट को सरकार ने अलग अलग भी बोला है, स्ट्राइक किया है, चप्पल से मारा है। इसका निषेध करते हैं और हम आपकी ओर से मुख्यमंत्री का रिजाइन पूछते हैं। मुख्यमंत्री ने खुद बोला, अभी मुझे बताइए उनके घर में मिसेज कोई नाम पे हुआ है और क्या प्रूफ चाहिए? नहीं सर, कांग्रेस गवर्नमेंट का कांग्रेस लीडर्स का कहना यह है कि जो साइट अलॉटमेंट हुआ है बीजेपी गवर्नमेंट के हुआ क्या अलॉटमेंट? मुझे बताइए, बीजेपी गवर्नमेंट हुआ तो MLA कौन था? मैसूर विधानसभा किसका है? अरे आपके घर में अगर मैं बोलूँ, सरकार तो आपकी अगर वो 92 से चल रहा है, 92 से चल रहा है, 2004 में चल रहा है, 10 में चल रहा है, 18 में चल रहा है, एक बार नहीं हुआ है, वो पूरी प्लानिंग है। और मैं बोलूँ मेरे मिसेज नाम पे जगह लेके, मेरा नहीं है, मेरा इतना मूर्ख देश में कोई नहीं है। अगर मुख्यमंत्री प्रूव हुआ है उनके घर में 14 प्लॉट गया है, 5000 कोटी का भ्रष्टाचार हुआ है, सब लोग देख रहे हैं। हमने नहीं, पहला मीडिया पूछ रहा है। हम लोग विरोधी पक्ष है, हमारा काम ही विरोध करना है। अब हमने किया, आप बेंगलुरु से बल्लारी नहीं गए, आप तो नाचते गए मुख्यमंत्री जी, धुल्ला करते गए, फिर अभी हमको बोल रहे हैं। इसीलिए हम लोग बोलते हैं उल्टा चोर कोतवाल को डांटे। सर कांग्रेस वालों का नारा है सर, उल्टा चोर कोतवाल को डांटे। नहीं, वो नारा सबको लगता है, वो सबको लगता है, वो देश का ना, उसका अकेला का नहीं। इसीलिए मैं आपसे माध्यम से बताया करता हूँ, कांग्रेस बर्खास्त होना चाहिए और मुख्यमंत्री रिजाइन देना चाहिए, मेरा मांग है। सर गवर्नर केंद्र सरकार के इशारे पे ये करने बोल रहे सर कांग्रेस गवर्नर एक अच्छा ठीक है। इसके पहले हमारे येडियुरप्पा को दिया, तब क्या था, कब्जा था, भारद्वाज क्या था, ये सब वो उनका क्या है, जो गलती हुआ है पहुंचाने के लिए 100 गलती कर रहे हैं। 100 गलती करे तो भी पूरा 7 जनता कोटि को मालूम पड़ गया है मुख्यमंत्री घर पे जाने वाला है। थैंक यू सर। ಸರ್ಕಾರವನ್ನು ವಜಾಗೊಳಿಸುವ ಕುರಿತು ಈ ಮೇಲ್ಕಂಡ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ತಾವುಗಳು ಈಗಾಗಲೇ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಆರೋಪ ಹೊತ್ತಿರುವ ಮೂಢ ವಿವಾದದಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿರುವ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಮೇಲೆ ತನಿಖೆ ನಡೆಸುತ್ತಿರಲು ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ಗೆ ಅನುಮತಿ ನೀಡುತ್ತೀರಿ, ಇದನ್ನು ನಾವು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇವೆ. ಆದರೆ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ಗೆ ಅನುಮತಿ ನೀಡಿರುವ ದಿನದಂದು ಮೂಢ ಭೂಮಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಅನೇಕ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಸೂಚನೆ ಮೇರೆಗೆ ತಿರುಚಲು ಪ್ರಯತ್ನ ನಡೆದಿದೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರ ಸಂಪುಟದ ಅನೇಕ ಸಚಿವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಶಾಸಕರು ಅಸಂವಿಧಾನಿಕವಾದ ವಿವಾದಾತ್ಮಕ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಪದಗಳನ್ನು ಬಳಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಶಾಸಕರು ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮೂಡಿರುವ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಹಾಳು ಮಾಡುವ ಜೊತೆಗೆ ರಾಜ್ಯ ಭವನದ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡುವುದಾಗಿ ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ.
ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವ ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ಬೆಲೆ ಬಾಳುವ ಜಮೀನನ್ನು ತಮ್ಮ ಪತ್ನಿ ಹೆಸರಿಗೆ ಮಾಡಿರುವ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರ ವಿರುದ್ಧ ತನಿಖೆ ನಡೆಸಲು ತಾವುಗಳು ಅನುಮತಿ ಕೊಡ್ತೀರಿ. ಕಾನೂನಿಗೆ ಗೌರವ ಕೊಟ್ಟು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಸಹ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟು ತನಿಖೆಗೆ ಎದುರಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬಂಡತನದ ಪ್ರದರ್ಶಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮೂಢ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ತಿರುಚಿರುವ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹಾಗೂ ಕಾನೂನು ಸೇವೆಗೆ ಧಕ್ಕೆ ತರುವ ಅಶಾಂತಿ ಮೂಡುತ್ತಿರುವ ಸಂಪುಟ ಸಚಿವರನ್ನು ಸೇರಿ ಈ ಸರ್ಕಾರವನ್ನು ವಜಾಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ಈ ಮುಖಾಂತರ ವಿನಂತಿಸುತ್ತೇವೆ. ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಬೋಲೋ, ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ. ಸರಿ ನೋಡಿ ಸರ್, ಈಗ ನೋಡಿ ಸರ್. ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ರಾಜ್ಯಪಾಲರ ವಿರುದ್ಧ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಹಾಗೂ ಪೂರ್ವಯೋಜಿತ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸುತ್ತಿರುವ ಘನತೆವೆತ್ತ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಖಾಸಗಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮಾಡಿರುವ ಆರೋಪಗಳ ಬಗ್ಗೆ ತನಿಖೆಗೆ ಅನುಮತಿ ನೀಡಿದ ಕೂಡಲೇ ರಾಜ್ಯಪಾಲರ ವಿರುದ್ಧ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಹಾಗೂ ಬೆಂಬಲಿಗರು ಅತ್ಯಂತ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸಂಪುಟದ ಸಚಿವರಾಗಿರಬಹುದು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಶಾಸಕರು ಇವರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಇವತ್ತು ಅಸಂವಿಧಾನಿಕವಾಗಿ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬಳಸಿ ರಾಜ್ಯಪಾಲರ ಹುದ್ದೆಗೆ ಘನತೆಗೆ ಧಕ್ಕೆಯನ್ನು ತರತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಬೇಕು, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಗಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಜಿಲ್ಲಾ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮೊನ್ನೆ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರ ಮುಖಾಂತರ ತಮಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳೇ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೇ ಕೇಸ್ ಆಗ್ಬೇಕಂತ ನಾವು ಕೊಟ್ಟಿವಿ ಆಲ್ರೆಡಿ.